नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. 11 फेब्रुवारी भागामध्ये अक्षरावंती आई, असं नको होतं व्हायला. विद्यावंती अक्षू, तू काळजी करू नको. तुला खूप टेन्शन आलं का? मी एक काम करते, अधिपतींना फोन करून सांगते हे सगळं आम्ही केलं आणि यामधलं तुला काहीच माहिती नाही. अक्षरा म्हणते, अजिबात नको आई. विद्या म्हणते, का पण? ती म्हणते, आई मी त्यांची बायको आहे. मी काही जरी केलं ना ते विसरतील, पण तुमच्याबद्दल त्यांचं मत वाईट नको व्हायला. खरं सांगू का आई, आता खूप उशीर झाला. आपण खूप पुढे आलो. एक वेळेस त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट केली असती ना तरी चाललं असतं, पण भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध ते काही ऐकून घेणार नाही. अधिपती एकटाच बसलेला असतो आणि म्हणतो, मास्तरीबाई हे नको होतं करायला. तुम्ही का असं केलं? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आपण किती स्वप्न बघितले, मुलाबाळांबद्दल बोललो होतो. त्याला आता फिरायला गेलेल्या सगळ्या गोष्टी आठवतात. तो छातीला हात लावत म्हणतो, मास्तरीबाई हे नको होतं करायला. आमच्या काळजाला खूप लागलंय. सांगता पण येईना आणि सण पण होईना. मास्तरीबाई आपण दोघांनी मिळून काय काय स्वप्न बघितली होती आणि तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसलं हो. असं वाटतं आपल्या संसाराला आपलीच नजर लागली. तेवढ्या शिवानी आणि ओंके येतात. ओंके म्हणतो, भावा. अधिपती म्हणतो, तो तर आम्हाला कळलं. तक्रार केली. भुवनेश्वरीला पोलीस स्टेशन आठवत असतं की आम्ही त्यांच्याविरुद्ध तक्रार करणार. तेवढे तिराचा फोन येतो. भुवनेश्वरी म्हणते, हाय हिराबाई, बोला काय खबर? हिरा म्हणते, मॅडम खूप काही आहे, ब्रेकिंग न्यूज. भुवनेश्वरी विचारते, आता काय? ती तेव्हा ताई गेली पोलीस स्टेशनला तक्रार मागे घ्यायला. भुवनेश्वरी शॉकून म्हणते, काय? ती म्हणते, हो ना, आम्ही तिच्याशी खूप भांडलो, पण ती ऐकायलाच तयार नाही. मी पण तिच्याशी खूप भांडले, पण शेवटी ती जाऊन तक्रार मागेच घेऊन आली. भुवनेश्वरी म्हणते, बरं झालं आम्हाला सांगितलं. ती म्हणते, मॅडम तिने आता तक्रार मागे घेतली. जुजू खुश होतील ना आणि तिला माफही करतील. भुवनेश्वरी म्हणते, तसं होऊ द्यायचं नाही. ती म्हणते, मॅडम तुम्ही आता काय करणार? भुवनेश्वरी म्हणते, तुम्ही फक्त माहिती द्यायची, प्रश्न नाही विचारायचे. हिरा म्हणते, हो मॅडम. ती झाली माहिती देऊन की अजून काही आहे? हिरा म्हणते, झाली. भुवनेश्वरी म्हणते, ठीक आहे. हिरा बोलायला लागते, मॅडम ते पैसे. पण भुवनेश्वरी फोन ठेवते. अधिपती विचारतो, काय वाटतं तुम्हासनी? शिवानी विचारते, कशाबद्दल? तो हेच, मास्तरीबाईंनी तक्रार दिली. तुम्ही पण ओळखता मास्तरीबाईला, म्हणून तुम्हाला विचारतो. तुम्हाला काय वाटतं, करू शकतील का मास्तरीबाई? शिवानी म्हणते, खरं सांगायचं भाऊजी तर मला नाही वाटत. ओंक्या म्हणतो, मला पण नाही वाटत वहिनी असं काहीतरी करतील. शिवानी विचारते, तुम्हाला काय वाटतं? तो चेक करत म्हणतो, मला पण नाही वाटत मास्तरीबाई असं काही करतील, पण केली त्यांनी तक्रार. मला पण असंच वाटलं होतं. काहीतरी कन्फ्युजन असेल, काहीतरी गैरसमज झाला असेल, मिस्टेक झाली असेल काहीतरी सिस्टीममध्ये. पण हा FIR नोंदवलेली आत्ता बघून आलो. नवल याचं वाटतं मास्तरीबाईंनी कसं काय केलं असेल. हिरा येते म्हणते, बाबा अजून नाही आली ताई? बाबा म्हणतात, नाही ना. हिरा म्हणते, कमालच आहे तिची. खरं तर बाबा तुम्ही तिला अडवायला पाहिजे होतं. मी माझा संसार सोडून तिच्यासाठी इथे बसले, पण तिला आहे का परवा? निखिलने असं केलं असतं ना मी त्याला कधीच सोडलं नसतं. बाबा म्हणतात, ती आता आली ना, तिला काही बोलू नको. हिरा म्हणते, बाबा आता काय बोलणार ना? नेमकी जे करायचं नव्हतं ती ते बरोबर करायला गेली. तेवढ्यात अक्षरा म्हणते, ज्याची गरज होती ना तेच करायला गेले मी. शिवानी म्हणते, भाऊजी मी फोन करते. तर नको वहिनी, एक मनामध्ये आशा आहे, ती आता तशीच राहू द्या की मास्तरीबाई असं काही करणार नाही. फोन केल्यानंतर असं नाही व्हावं की ऐसाई बोलल्या ते सगळं खरं होतं. शिवानी म्हणते, भाऊजी एकदा बोलायला काय हरकत आहे? तर नको वहिनी. ओंक्या म्हणतो, भावा एकदा तर बोल. हिरा म्हणते, ताई मूर्ख आहेस का तू? काय गरज होती हे करायची? बाबा म्हणतात, हिरा बस कर आता. अक्षरा काय म्हणाली इन्स्पेक्टर? अक्षरा म्हणते, बाबा मी तक्रार मागे घेतली. हिरा टाळ्या वाजवत म्हणते, वा वा वा, काय मोठी कामगिरी केली नाही? बापरे, आता तर हिचा सत्कारच केला पाहिजे. ती आता ओढणी घेते, तिच्या गळ्यात घालत म्हणते, अभिनंदन. अक्षरा काढून फेकते. विद्या म्हणते, हिरा काय हा बालिशपणा? हिरा म्हणते, बालिशपणा मी नाही ही करते. हिचं कसं आहे ना, ते लहान मुलांसारखं भांडतात आणि घरी जाऊन तक्रार करतात. मग पालक चिडतात आणि पालक चिडले की मुलं स्वतःच घाबरतात आणि मग म्हणतात, वाकडं तोंड करत म्हणते, आम्ही नाही केलं. हिचं असं झालं, हिने तक्रार मागे घेतली कारण ही भुवनेश्वरी मॅडमला घाबरली. अक्षरा म्हणते,
मी काही घाबरले नाही. बाबा म्हणतात, अक्षू झालं ना तुझ्या मनासारखं, मग ठीक आहे. इरावर ते बाबा, हिच्या काय मनासारखं? अहो हिला अक्कल आहे का अक्कल? आता इरा खूप गोंधळ घालते. पण अक्षरा म्हणते, मी उद्याच अधिपतींशी बोलणार. आता मात्र इराचे चांगलेच धाबे दणाणतात. अक्षरा आत निघून जाते. इरा म्हणते, बघितलं बाबा, ही किती मतलबी आहे. आता नवऱ्याशी बोलणार आणि काय सांगणार, हे सगळं माझ्या आईबाबांनी केलं, मला काही माहीतच नाही. अगदी साळसूद असल्याचं आव्हानणार. बाबा म्हणतात, इरा असं काही नाही आहे आणि बरोबर आहे तिचं. खरं तर तिला ह्यातलं काहीच माहिती नाही. आपणच केली ना तक्रार. इरा म्हणते, बाबा तुम्ही भोळे आहात भोळे. ती आता तुम्हाला दोघांना वाईट करणार आणि स्वतः मात्र अलिप्त राहणार. विद्यावंती इरा बस कर आता. बाबा म्हणतात, मीच अधिपतींना फोन लावतो आणि सगळं खरं सांगतो. ते तिचा फोन घेत नाही, पण माझा तर घेतील ना. पण इरा पटकन फोन ओढून घेते आणि मोठ्याने ओरडते, बाबा हे काय करताय? शिवानी म्हणते, भाऊजी मी फोन करते. अधिपती म्हणतो, नको नको. ती म्हणते, थांबा भाऊजी. ती आता फोन करते. इकडे अक्षरा पोटाला हात लावून उभी असते. ती फोन बघून म्हणते, शिवानी वहिनींचा फोन? एवढ्या रात्री का फोन आला? इकडे सगळेच वाट बघत असतात. अक्षरा कधी फोन उचलेल, पण फोन कट होतो. अधिपती म्हणतो, नाही हो नाही, सोडा सोडा, ते काय उचलत नाही. ओंक्या म्हणतो, शिवानी लाव तू परत. अधिपती म्हणतो, ओ वहिनी राहू द्या ना. पण शिवानी पुन्हा फोन लावते. आता अधिपती आतुरतेने वाट बघत असतो की अक्षरा उचलते की नाही. तेवढ्यात अक्षरा म्हणते, हां वहिनी. आता अधिपतीचे कानटाव करतात. तो पटकन फोन जवळ येतो. शिवानी म्हणते, वहिनी सॉरी हां, खूप उशिरा फोन केला. तुम्ही झोपल्या नव्हत्या ना? अक्षरा म्हणते, नाही हो, बोला ना, काही काम होतं का? शिवानी म्हणते, वहिनी एक विचारायचं होतं. ती मला माहिती आहे तुम्ही काय विचारणार. शिवानी बोलते, वहिनी माफ करा, पण तुम्ही पोलीस कंप्लेंट केली होती का? आता अक्षरा विचार करते, काय करू, सांगून टाकू का? शिवानी वहिनीला सांगायला काय हरकत आहे, पण नको नको, ते अधिपतींना सांगतील आणि त्यांच्या मनामध्ये आईबाबांबद्दल उगाचच गैरसमज होतील. हे देवा, काय करू मी आता? खोटं कसं बोलू? नाही नाही, चांगल्या कामासाठी बोललेलं खोटं हे खोटं नसतं. आता अक्षराचं मन खूप सैरवेर होतं. शिवानी म्हणते, वहिनी तुम्ही केली होती का कंप्लेंट? अक्षरा म्हणते, हो. ती म्हणते, तुम्ही सगळ्यांनी? अक्षरा म्हणते, सगळे का जातील? आता अधिपतीला आठवतं इन्स्पेक्टरचं बोलणं. अक्षरा आमोणकरची सगळी फॅमिली आली होती. आता तो विचारात पडतो, मास्तरीबाई काय खोटं बोलतात. तेवढ्यात अक्षरा म्हणते, मीच केली कंप्लेंट. शिवानी म्हणते, भाऊजींविरुद्ध? ती म्हणते, नाही. ती विचारते, मग? अक्षरा म्हणते, भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध. मला त्यांचा खूप राग आला होता. आता अधिपतीला आठवतं भुवनेश्वरीचं बोलणं. इकडे इन्स्पेक्टर भुवनेश्वरीला फोन करतात आणि सांगतात त्यांनी कंप्लेंट मागे घेतली. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.